नालासोपारामधील कारगिल नगर आणि विरारमधील सुपारक बाग येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा उभ्या राहिलेल्या 41 इमारतींवर संक्रांत येणार आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कोर्ट रिसीव्हर यांनी या इमारतीतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत। एकूण 1179 कुटुंबांवर आता संक्रांत कोसळणार आहे। कोर्टाच्या आदेशानुसार 8 फेब्रुवारीपासून त्यांची घरं पोलीस संरक्षणात ताब्यात घेतली जातील। त्यानंतर वसई विरार महापालिका या इमारतीवर हातोडा घालू शकेल। महापालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर कारगिल नगर आणि सुपारक बाग येथील इमारतींमधील रहिवाशांनी हायकोर्टात रीट याचिका दिली होती। ज्या भूखंडावर आमच्या इमारती उभ्या आहेत ते भूखंड आम्हाला अधिकृतपणे मिळावेत यासाठी सरकारकडे 16 ऑक्टोबरला अर्ज केला असल्याने त्यावरील निर्णयापर्यंत दिलासा द्यावा अशी विनंती याचिकादारांनी केली होती। तसेच 31 डिसेंबरपर्यंत सरकारचा निर्णय झाला नाही तर घरे स्वतःहून रिक्त करण्याचे हमीपत्र देखील त्यांनी कोर्टात दिलं होतं। त्यामुळे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने सरकारला याचिकादारांच्या अर्जावर 19 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश देतानाच महापालिकेला 31 डिसेंबरपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली होती। मात्र कालावधी उलटल्यानंतरही सरकारकडून याविषयी निर्णय झाला नाहीये।